नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष या खास शो मध्ये आपलं स्वागत. लडाखमध्ये भारत चीन सैन्यादरम्यान आजही तणाव कायम आहे. गेल्या 2 वर्षात अनेक वेळा दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आलेत. खरं तर हा वाद मिटवण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फैरी देखील झडल्या. 10 ऑक्टोबरला रविवारी चर्चा झाली, पण त्यातून देखील ठोस काहीच निष्पन्न झालं नाही. भारतीय सैन्यानं केलेल्या सूचना अवास्तव असल्याचं सांगत चीनी ड्रॅगननं थैथयाट करण्यास सुरुवात केली आहे. लडाखमधील एलएसीचा वाद सोडवण्याची चीनची खरंच इच्छा आहे का? भारताच्या सूचना चीनला का मान्य नाही आहेत? आणि चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने एलएसीवर कोणती तयारी केली आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत दगाबाज ड्रॅगन या खास शो मध्ये. लडाखच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्याकडून नेहमीच प्रयत्न केला गेलाय. मात्र गेल्या 2 वर्षात चीनी सैन्याकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं देखील उघड झालंय. पण प्रत्येक वेळी भारतीय जवानांनी चीनी सैनिकांचा तो प्रयत्न हाणून पाडलाय. त्यामुळेच लष्करी पातळीवर भारताशी चर्चा करण्याशिवाय चीनसमोर दुसरा पर्याय उरलेला नाहीये. पण या चर्चेत चीनी ड्रॅगनने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याचं समोर आलंय. वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याची सूचना भारतानं चीनला केली होती, मात्र चीननं ते मान्य करण्यास नकार दिलाय. पण या चर्चेदरम्यान चीनचा तिळपापड नेमका का झालाय? तुम्हीच पहा. चीनच्या पुन्हा उलट्या बोंबा. ड्रॅगननं भारतावर फोडलं खापर. भारत चीन दरम्यान चर्चा निष्फळ. पूर्व लडाखमध्ये एलएसीवर भारत आणि चीन सैन्यादरम्यानचा तणाव अद्यापही निवळलेला नाही. एकीकडे दोन्ही देशातील सैन्यांमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे सीमावाद सोडवण्यासाठी लष्करी पातळीवर चर्चा केली जाते. रविवारी भारत आणि चीन दरम्यान कोअर कमांडर पातळीवर चर्चेची 13वी फेरी पार पडली. तब्बल 8.5 तास चाललेली ही चर्चा मात्र निष्फळ ठरली. भारताने या चर्चेमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. भारताने चीनला सैन्य माघारी घेण्याची सूचना केली, मात्र चीनी सरकारने दक्षिण आशियाच्या बाहेर इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पद्धतीने भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री ही घनिष्ठ व्हायला लागलेली आहे, त्यामुळे चीन हा पूर्णपणे बिथरलेला आहे. भारतावरती दबाव टाकून भारताचा प्रभाव हा दक्षिण आशियापुरताच मर्यादित ठेवायचा किंवा भारताला दक्षिण आशियामध्ये गुंतवून ठेवायचं, अशा पद्धतीची चीनची रणनीती असल्यामुळे चीन जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या कुरघोड्या करताना दिसून येतो आहे. भारत आणि चीन दरम्यानचा सीमावाद सोडवण्यासाठी नुकतीच दुशानबेत दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये एक बैठक झाली होती. त्यामध्ये एलएसी वरील दोन्ही देशांदरम्यानचा वाद लवकरात लवकर सोडवण्यावर एकमतही झालं. त्या बैठकीतील मार्गदर्शक सूचनांनुसार भारताने कमांडर पातळीवरील बैठकीत आपली भूमिका मांडली. लडाखमधील उर्वरित परिसरातील वादाचं निराकरण करण्यासाठी भारताने काही सकारात्मक सूचनाही केल्या होत्या, मात्र चीनने त्यावर सहमती दर्शवली नाही. तसंच चीनी अधिकाऱ्यांनी कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यामुळेच ही बैठक निष्फळ ठरली. खरं तर चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लडाखचा प्रश्न चिघळलाय. मात्र चीनच्या लष्कराकडून भारतालाच दोष देण्याचा प्रयत्न केला जातो. चीनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडचा प्रवक्ता सिनियर कर्नल लॉंग शाहोआ यांनी त्याविषयी चीनची भूमिका स्पष्ट केली आहे. या चर्चेत भारताने अव्यवहारिक मागण्या केल्यामुळे दोन्ही देशातील चर्चेला खीळ बसल्याचा आरोप शाहोआ यांनी केलाय. तसंच दोन्ही देशातील कराराचं पालन भारतीय सैन्यानं करावं असं आवाहन सुद्धा शाहोआ यांनी केलं आहे. चीन आपल्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. एलएसीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जातील असंही शाहोआ यांनी म्हटलं आहे. शाहोआ यांच्याप्रमाणेच चीनच्या सरकारी मीडियाने भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. भारतामुळे दोन्ही देशातील चर्चेला खीळ बसल्याचा खोटा प्रचार चीन सरकारचं मुखपत्र समजल्या जाणाऱ्या ग्लोबल टाइम्स कडून केला जातोय. चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणेच आता चीन वागण्याचा प्रयत्न करतो आहे.
ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून चीनने संपूर्ण दोष हा भारतावरती दाखवत हा प्रकार प्रामुख्याने अमेरिका आणि पश्चिमी जग यांना चीन हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की चीनला सीमावाद सोडवायचा आहे, मात्र भारत या बाबतीमध्ये आडमुठे धोरण घेतो आहे. परंतु चीनची ही प्रपोगंडा मशिनरी काय आहे याची पूर्ण कल्पना भारताला पण आहे आणि जगाला देखील आहे. त्यामुळे चीनच्या ह्या प्रपोगंडा मशिनरीच्या माध्यमातून भारताविषयी जरी अपप्रचार केला गेला असला तरी पश्चिमी जग किंवा अमेरिका त्याला बळी पडणार नाही, हे मात्र नक्की आहे. चीनी प्रसार माध्यमांकडून यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचा खोटा प्रचार केला गेलाय. आता पुन्हा एकदा चीनी मीडियानं भारताला दोष देत आपल्या आडमुठेपणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलाय. राजकीय नेतृत्वाच्या पातळीवरती चर्चेची असेल, मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये आता प्रत्यक्ष चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे. जसं 2017 मध्ये दोकलामचा पेच प्रसंग हा शी जिनपिंग आणि मोदी यांनी प्रत्यक्ष चर्चा करून सोडवलेला होता. जर पूर्व लडाख मधला प्रश्न आता सोडवायचा असेल तर आता पुढची आणि अंतिम पर्याय हा ह्या दोन राजकीय नेत्यांमधली चर्चा हा त्याच्यातला मुख्य मार्ग असेल आणि भारताने त्या दृष्टीने तयारी करावी असं मला वाटतं. भारत आणि चीनचं जे युद्ध चाललेलं आहे हे बहुआयामी युद्ध आहे आणि याला मल्टी डोमेन वॉर असं म्हणता येईल किंवा याला हायब्रिड वॉर असं म्हणता येईल किंवा याला ग्रे झोन वॉरफेअर असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे काय तर चीन हा भारताशी केवळ लडाखमध्येच लढाई करतोय असं नाही. चीन हा भारताशी आर्थिक युद्ध करतो आहे. आर्थिक युद्ध हा एक वेगळाच विषय होईल. चीन भारतावरती सायबर अटॅक करून भारताची सिक्रेट चोरण्याचा प्रयत्न करतो आहे. चीन वेगवेगळ्या फोरम्समध्ये भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे. चीन पाकिस्तानची मदत घेऊन काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर 2 महिन्यांपूर्वीच दोन्ही देशातील सैन्य अधिकाऱ्यांमध्ये अशाच प्रकारे चर्चा झाली होती. त्या चर्चेनंतर गोग्राच्या पेट्रोलिंग पॉइंट 17A वरून सैन्य माघारी घेण्यात आलं होतं. मात्र आता चीनची भूमिका बदलली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा आजचा खास शो दगाबाजची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. चीनचं विस्तारवादी धोरण जगापासून लपून राहिलेलं नाही. आपल्या सीमा वाढवण्यासाठी चीनकडून सतत प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच चीनकडून लडाखमध्ये भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. काही दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यानं चीनी सैनिकांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला होता आणि त्यामुळेच पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण चीनी सैनिक आल्या पावली माघारी फिरलं आणि हा संघर्ष टळला. पण यंदाच्या हिवाळ्यात चीनी सैन्य LACवर तैनात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानं तयारी केली आहे. पाहूयात हा खास रिपोर्ट. लडाखच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून सतत प्रयत्न केले जात आहेत. रविवारी 10 ऑक्टोबरला भारत चीन दरम्यान लष्करी पातळीवर चर्चा झाली. पण एकीकडे चर्चेची तयारी होत असताना दुसरीकडे मात्र चीनी सैन्याकडून वेगळीच तयारी केली जात असल्याचं आता लपून राहिलं नाही. या बैठकीपूर्वी काही दिवसांआधी लडाख खोऱ्यात चीनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनी ड्रॅगनचा तो प्रयत्न हाणून पाडला. उत्तराखंडमधील बाराहोती सेक्टर तसंच अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळेच या चर्चेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी त्या बैठकीत चीनला वादग्रस्त भागातून सैन्य माघारी घेण्याची सूचना केली. की चीनने 5 मेला, जर मला तारीख नीट आठवत असेल, मागच्या वर्षी भारतामध्ये अतिक्रमण केलं होतं आणि ते भारतात घुसले होते आणि त्यानंतर ते 2 ठिकाणी परत गेले, म्हणजे गलवानच्या खोऱ्यामध्ये आणि पँगँगसो लेकच्या तलावामध्ये. परंतु अजून सुद्धा ते काही ठिकाणी भारताच्या आत आहेत. ते आहे हॉट स्प्रिंग आहे, देपसांग आहे आणि ही ठिकाणे आहेत. डेस्पांग परिसरात दोन्ही सैन्य दरम्यान तणाव कायम असून तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचं भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. या डिस्प्युटेड एरियामध्ये दोन्ही देशांचे जे सैनिक असतात ते गस्त घालतात, परंतु तिथे ते कायमचे थांबत नाही. गस्त घालण्याचा अधिकार हा दोन्ही
बाजूंच्या सैनिकांना असतो. पण ज्या वेळेला चीनने अतिक्रमण केलं, की जे आज पण चालू आहे, त्यावेळेला ते हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग या आणि घोगरा या भागामध्ये अजून सुद्धा आपल्या डिस्प्युटेड एरियापर्यंत ते येऊन पोहोचलेले आहे. नियमाप्रमाणे त्यांनी परत जायला पाहिजे, ते परत गेलेले नाही. तर म्हणून आत्ताची जी मीटिंग झाली 13वी मीटिंग, त्यामध्ये मुख्य उद्देश होता, की चीनने या भागातून परत जावं, ज्याकरता त्यांनी ते अजिबात मान्य केलेलं नाही. लडाखच्या सीमेवर चीनी सैन्याकडून वारंवार कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या काही वर्षात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय सैन्यानं या भागावर लक्ष केंद्रित केलंय. चीनी सैन्याच्या प्रत्येक हालचालींवर भारतीय लष्कराची करडी नजर आहे. त्यामुळेच या बैठकीत LACवर पूर्वीप्रमाणे जैसे थे स्थिती कायम ठेवण्याची सूचना भारताकडून करण्यात आली होती. पण चीन त्यासाठी तयार नाही. त्यामुळेच आजही पूर्व लडाखमध्ये LACवर दोन्ही देशांमध्ये काही भूप्रदेशावरून वाद सुरू आहे. भारताचं म्हणणं आहे, की जशी आंतरराष्ट्रीय सीमा ही 5 मे 2020च्या आधी होती, तीच सीमा आज कायम राहायला पाहिजे. पण म्हणजे चीननी जे अतिक्रमण केलं होतं, त्या अतिक्रमणातून त्यांनी मागे जायला पाहिजे आणि जसं पहिले सीमा होती तशीच ती राहायला पाहिजे. म्हणजे दोन्ही देशाचे सैनिक डिस्प्युटेड एरियामध्ये पेट्रोलिंग करू शकतील किंवा गस्त घालू शकतील. परंतु चीन याला तयार नाही. चीननी हे ऐकलेलं नाही. म्हणूनच हा जो वाद आहे तो मिटवण्याकरता ही मीटिंग झाली होती. परंतु त्यामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही. लडाखमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारतीय सैन्यानं चीनला काही सूचना केल्या. मात्र त्यावर चीनकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट भारतानं अवास्तव मागणी केल्याचा आरोप करत चीननं भारतावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. चीनने LAC लगत मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे हिवाळ्यात चीनी सैन्य LACवर तळ ठोकून राहण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. हिवाळ्यात चीननं LACवर सैन्य कायम ठेवल्यास भारतही मागे हटणार नसल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी नुकतंच ठणकावून सांगितलं. आता चीन काय करतं आहे, तर जसे भारताने आपल्या बाजूला डिफेन्सेस बनवले आहेत, म्हणजे खंदक बनवले आहेत, बंकर्स बनवले आहेत, तसे ते पण तिथे करतायत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये चीनचे 50 ते 60 हजार सैनिक ईस्ट लडाख म्हणजे पूर्व लडाखच्या सीमेवरती किंवा सीमेजवळ आहेत. पहिले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सैनिक हे कधीच नव्हते. आणि अर्थातच भारताने सुद्धा आपले तिथे जे सैनिक आहेत ते जमा करून ठेवलेले आहेत. म्हणजे दोन्ही सैन्य ही LACच्या दोन्ही बाजूला लढाईच्या हालतेमध्ये तयार आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षानंतर गेल्या वर्षभरात चीननं LAC परिसरात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं. हिवाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्यामुळे दरवर्षी दोन्ही बाजूंचं सैन्य आपापल्या तळावर माघारी जातं. मात्र आता चीननं आपली रणनीती बदलल्याचं पाहायला मिळतं. LACवर इन्फ्रास्ट्रक्चर उभारून चीन सीमेवर बारमाही सैन्य कायम ठेवण्याच्या तयारीत तर नाही ना, अशी ही शंका उपस्थित केली जाते. चीनचे सैनिक तिथे राहतील, म्हणजे चीनचे सैनिक हे 12 महिने तिथे राहतील, याच्यात काही डाऊट नाहीये. परंतु मग भारताने काय केलं आहे, काही दिवसापूर्वी ईस्टर्न कमांडचे जे भारताचे सैन्य प्रमुख आहेत, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, जे नागपूरचे आहेत, त्यांनी एक मोठा इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यामध्ये त्यांनी हे सांगितलं होतं, की चीनच्या अतिक्रमणाला प्रत्युत्तर देण्याकरता भारताने काय तयारी केली आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण सुद्धा सीमेपर्यंत जाणारे रस्ते हे वेगाने बांधतो आहोत. आपण तिथे आपले बंकर्स वगैरे तयार करतो आहोत. आपण तिथे वाहतुकीची साधनं वाढवतो आहोत. हेलिपॅड्स बनवतो आहोत. ॲडव्हान्स लँडिंग ग्राउंड हे बनवतो आहोत. एवढंच नव्हे, या भागामध्ये जास्त सैनिक उपलब्ध व्हावे म्हणून आपण अनेक आपले सैनिक जे इतर कामे करत होती त्यांना त्यामधून काढून त्यांना केवळ चीनी सीमेवर चीनशी लढण्याकरता पाठवण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात लडाखच्या LACवर भारतीय चीन सैन्य वारंवार आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. 1 मे 2020ला लडाखच्या पँगॉन्ग सरोवर परिसरात
भारत आणि चीन सैन्यादरम्यान संघर्ष झाला होता। त्यामध्ये दोन्ही बाजूंचे सैनिक जखमी झाले होते। त्यानंतर 15 जून 2020 ला गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही बाजूचे सैनिक समोरासमोर आले। त्यावेळी झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले, तसंच मोठ्या प्रमाणात चीनी सैनिकही ठार झाले। या घटनेनंतर हा सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक वेळ चर्चा झाली, तसंच परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवरही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला। फेब्रुवारी महिन्यापासून दोन्ही बाजूने सैन्य माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे। मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही लडाखमधील सीमावादावर ठोस तोडगा काही निघाला नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच दगाबाज चीन या खास शो मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।